शिक्षणाच्या माहेरघरामध्ये विद्यार्थ्यांची कशी हेळसांड होतीये हे आता लोकशाही मराठीच्या पाहणीमध्ये समोर येते। ही महानगरपालिकेची छत्रपती संभाजी महाराज शाळा आहे। महानगरपालिकेची 17 नंबरची ही शाळा आहे आणि धक्कादायक प्रकार म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेमध्ये वीजच नसल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे पूर्णपणे लाईट ही बंद झालेली आहे। याचं कारण असं आहे की जे थकीत वीज बिल आहे ते भरण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने अंधारामध्येच सध्या शाळा सुरू झालेली आहे आणि या अंधारातच या विद्यार्थ्यांना शिकवलं जाते। सध्या सूर्याचा प्रकाश काहीसा आहे त्यामुळे थोडासा उजेड आपल्याला पाहायला मिळतोय, पण अंधार हा संपूर्ण शाळेमध्ये आहे। लाईट नाहीये, पंखा सुद्धा बंद आहे, अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्येच या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकावं लागतंय। इकडे आपण ही जर बटणं दाबून पाहिली तर कुठल्याही पद्धतीचे ऑपरेटिंग इथं होत नाही, म्हणजे ट्यूबलाइट्स लागत नाही आणि फॅन सुद्धा चालत नाहीये। मुळात कारण याचं आहे की वीज पुरवठाच खंडित करण्यात आलेला आहे, त्यामुळे इथले जे शिक्षिका आहेत यांना अंधारामध्ये सध्या विद्यार्थ्यांना शिकावं लागतंय। आपण हे सगळे विद्यार्थी पाहतोय, बालवाडी पासून ते 7वी पर्यंतची ही शाळा आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? लाईट का नाहीये? लाईट गेलेली आहे, लाईट कट केलेली आहे। 20 तारखेपासून लाईट कट केलेली आहे, पण का कट केली लाईट? नाही, ह्याच्याबद्दल मला काही कल्पना नाहीये। तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवताय, अंधारातच शिकवताय, पंखा सुद्धा बंद आहे, विद्यार्थ्यांना सुद्धा गरम होत असेल। आता सध्या पाऊस आहे त्यामुळे परिस्थिती वेगळी आहे, पण 20 तारखेपासून नेमकी लाईट का बंद आहे? तुम्ही शिक्षिका म्हणून काय विचारणा केली आहे मुख्याध्यापकांना? वीज बिल भरणं न केल्यामुळे लाईट कट केली। किती वीज बिल आहे? नाही, काय अंदाज नाही, मला माहित नाही, मुख्याध्यापकांना माहिती। मुख्याध्यापक आहेत इथे? नाही, मुख्याध्यापक जरा बाहेर गेले पण कामाला। आता अंधारात तुम्ही शिकवताय, अडचणी येत असतील ना, विद्यार्थ्यांना सुद्धा दिसत नसावं याच्यामध्ये, अडचणी येत आहेत ना? हो, अडचणी तर येतातच आहे, मुलांना ताण पडतोय डोळ्यांवर। किती दिवस चालणार आहे आता? म्हणजे 25 तुम्ही तारीख म्हणताय, आता जवळपास 5 दिवस होत आले। 25 नाही, 20 तारखेपासून। 20 तारीख, आज 25 आहे, 5 दिवस होत आले तरी सुद्धा लाईट नाही, अशी परिस्थिती आहे। हो, लाईट नाही। तुम्हाला सुद्धा अडचणी येतात शिकवायला? हो, येतात ना, अडचणी येतातच शिकवताना मुलांना। हे सगळे विद्यार्थी आपण पाहतोय, म्हणजे सूर्याचा प्रकाश येतोय त्यामुळे तात्पुरतं त्यांना दिसतंय, पण अडचण तर येणारच आहे। ताई, तुला दिसतंय का लिहिताना? दिसतंय। लाईट नाहीये ना, त्रास होतोय? तुला होतोय का त्रास? हो दिसतंय का लिहिताना? दिसतंय का तुला? हो काही विद्यार्थ्यांना दिसते, काहींना दिसत नाहीये, अशी परिस्थिती आहे। ही सगळी परिस्थिती आहे। खरं तर अवस्था शाळेची आपण पाहतोय, महानगरपालिकेच्या शाळांचं वर्णन करणं हे काय नवीन नाहीये। याआधी सुद्धा आपण अनेक अशा शाळा पाहिलेल्या आहेत जिथं विद्यार्थ्यांनाच ज्या व्यवस्था पुरवायला पाहिजे त्या पुरवल्या जात नाहीये आणि त्यामुळे ही परिस्थिती आहे। मॅडम, काय परिस्थिती आहे? म्हणजे 20 तारखेपासून इथनं लाईट नाहीये, असा त्रास होतोय, अंधारामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतोय, काय अडचणी येत आहेत नेमक्या? हा, लाईट नाही, आम्ही दिलेलं आहे निवेदन त्याच्यासाठी। पण किती लाईट बिल आहे आणि कधीपासून नाही भरलेलं आहे? ते काही माहित नाही, मुख्याध्यापकांना माहिती, आम्ही उपशिक्षिका म्हणून इथं काम करतो। शिक्षिका म्हणून तुम्हाला पण सुद्धा दिसते की विद्यार्थ्यांना दिसत नाहीये? पर्यंत हे गोष्ट सांगितलेली आहे, त्यांना कळवलेलं आहे। शिक्षकांनी त्यांचं काम केले की त्यांना सुद्धा त्रास होते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि मुख्याध्यापक नेमकं या ठिकाणी नाहीयेत आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेतली असती। यांनी म्हटलंय की 20 तारखेपासून हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, पण मुख्य कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात। इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हे सगळं प्रकरण समोर आणलेलं आहे। काय परिस्थिती आहे? वीज बिल भरलं नाही त्यामुळे लाईट कट केलेली आहे असं सांगण्यात येते। तसं नाहीये, वीज बिल भरलं नाही। इथं माननीय माजी नगरसेवकाच्या माध्यमातून आपण जिथं थांबलोय या पत्र्याच्या शेडमध्ये ही शाळा चालू आहे आणि इथं वरती अभ्यासिका चालू आहे। अनधिकृत अभ्यासिका आणि अनधिकृत व्यायामशाळा पुणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीमध्ये चालू आहे गेले 8 वर्ष आणि त्या प्रॉपर्टीला वीज चोरून वापरत होते गेले 8 वर्ष। आम्ही जसा हा विषय बाहेर काढला, आमच्या प्रभागामध्ये 3 जागी या भाजपच्या नगरसेवकांनी 3 व्यायामशाळा आणि 2 अभ्यासिका चालवल्यात अनधिकृतपणे। या भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर त्यांची झाली धावपळ। आता यांनी काय केलं, ही वीज चोरी स्वतःच्या अंगलट येऊ नये म्हणून यांनी काय केलं, यांची ती वीज चोरीची वायर आहे या शाळेच्या मीटरमध्ये टाकली। बघा, ह्या शाळेचं मीटरचं लाईट बिल येत होतं महिना 8,000 7,000 रुपये। पुणे शहरातल्या कुठल्याही शाळेचं तेवढंच बिल येतं,
पण नगरसेवकांच्या त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या खोडसाळपणामुळं स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी दिलेला हा शाळेचा आणि पुणे महानगरपालिकेचा बळी आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका वीज चोर ठरली. 2.5 लाख रुपये बिल. लाईट बिल आहे का आपल्याकडे? किती नेमकं लाईट बिल आलेलं आहे? कधीपासून पेंडिंग आहे? काय दिसतंय 2 लाख ह्याच्यामध्ये 2,55,000 रुपये लाईट बिल आहे. MSCBचं धर्मवीर शाळेच्या नावाने लाईट बिल आहे आणि अमाऊंट आहे बघा 2,55,000 रुपये. हे कधीपासून आहे? म्हणजे 1 महिन्यात हे 1 वर्षाचा त्यांनी दंड लावलाय या शाळेला. ह्याच्या आधी हे चुरूनच वापरत होते ना ही व्यायामशाळा, आणि अनधिकृतपणे इथं मुलांकडनं पैसे घेतले जात होते व्यायामशाळेतनं. अभ्यासिका आहे इथं, म्हणजे जी पुण्यातली स्थानिक मुलं आहेत, आज ती स्थानिक मुलं पुण्यातली इथे ती मुलं जर बघितलं तर ते अंधारात शिकणार. आणि बाहेरनं आलेल्या मुलांना हे नगरसेवक महाशय इथे दाखवतात की उपकाराची भाषा दाखवतात की आम्ही मुलांना चांगल्या घडवण्यासाठी प्रयत्न करतोय. अहो, ज्या पुण्याने अख्ख्या भारताला बुद्धी दिली, बुद्धिमान शहर म्हणतात ज्याला, विद्येचं माहेरघर म्हणतात, तिथली मुलं अशा अंधारात शिकणार का? आणि त्यांची हालत तुम्ही, म्हणजे इथल्या मतदारांनी अंधारात शिकायचं आणि बाहेरच्यांनी येऊन इथं उजेडात राहायचं, एसी मध्ये शिकायचं. ही कुठली प्रथा आहे? अतिशय धक्कादायक प्रकार आहे. म्हणजे हे लाईट बिल माझ्या हातामध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण ही अमाऊंट पाहतोय 2,50,450 रुपये अशी ही आहे. अंतिम तारीख याची 13 ऑगस्ट होती. आता 13 ऑगस्ट सुद्धा उलटून गेलेला आहे आणि त्यामुळे हा वीज पुरवठा खंडित केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांना अंधारामध्ये शिकावं लागते, शिक्षकांना सुद्धा अंधारामध्येच शिकवावं लागते, त्यांच्या समोर सुद्धा पर्याय नाहीये. पण अतिशय धक्कादायक प्रकार आणि गंभीर हा सगळा प्रकार आहे की एका लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळे इथं जे काही सगळं अनधिकृतपणे गोष्टी चाललेल्या आहेत त्याचा फटका मात्र या विद्यार्थ्यांना बसतोय. आणि त्यामुळे महानगरपालिकेने याची गंभीरपणे दखल घेऊन तातडीनं हा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी सुद्धा आता मागणी आहे. कारण जसं सांगण्यात येते की 20 तारखेपासूनचा हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. पण इथं आपण पाहिलं तर 13 ऑगस्टची अंतिम तारीख आहे वीज बिल भरण्याची आणि आता जवळपास 25 ऑगस्ट उलटत आलेला आहे. तरी सुद्धा हे वीज बिल का भरण्यात आलेलं नाही आणि मुळात हे वीज बिल भरणार कोण हा सुद्धा प्रश्न आहे. कारण जर लोकप्रतिनिधीच याचा वापर करत असतील तर महानगरपालिका सुद्धा याचं वीज बिल का भरणार असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. आणि त्यामुळे पुण्यातल्या मध्यवर्ती भागातली ही शाळा आहे आणि अतिशय धक्कादायक सगळा प्रकार हा समोर आलेला आहे. एकीकडे शिक्षणाचं माहेरघर आपण पुण्याला म्हणतोय, मात्र याच पुण्यामध्ये अशा पद्धतीने लाजिरवाणी घटना आहे ती समोर आलेली आहे. आणि त्यामुळे आता तरी महानगरपालिका आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते याबद्दलची दखल घेऊन हे 2.5 लाखांचं वीज बिल भरणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.